तर मित्रांनो, आज आपण निघालोय दोडा मार्गला आजऱ्यामधून आणि तिथून आपण गाडी भरून जाणार आहोत सांगलीसाठी. पायनॅपल आहे, पायनॅपल भरून आपण जाणार आहोत. तर आजूबाजूला जंगल आहे, निसर्ग सौंदर्य आहे, एकदम वातावरण छान आहे. भर उन्हामध्ये सावली सगळ्या रस्त्यावरती दिसत आहे. पहा, असे रस्ते हवे आहेत आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र काय पूर्ण भारतमध्ये पाहिजेत असे रस्ते आपल्याला. तर कुठेतरी वातावरणातील बदल जो घडतोय तो थांबेल आणि सगळं व्यवस्थित होईल. वेळच्या वेळी पाऊस, वेळच्या वेळी ऊन, वेळच्या वेळी थंडी, वातावरणातील बदल आपल्याला रोखता येतील. त्यासाठी वृक्षारोपण अत्यंत गरजेचं आहे. तसेच वृक्षतोड थांबवली पाहिजे आणि जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत, जगवली पाहिजेत, वृक्षारोपण केलं पाहिजे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणतात. अशा वातावरणातून प्रवास करण्याचा वेगळाच आनंद असतोय. जणू काय फिरायला आल्यासारखाच अनुभव येतो. खरं तर आम्ही कामानिमित्त फिरत असतोय, पण त्यातून कमाई पण होते काम केल्यामुळे. असं निसर्गाने नटलेल्या भागातून प्रवास करायला खूप आनंद मिळतो, खूप बरं वाटतं. आणि असं वाटतं की सर्व ठिकाणी असंच वातावरण असावं. पण दुर्दैवाने आपल्याला बऱ्याच ठिकाणी वसाडवत चाललेली जमिनी बघायला मिळतात. हे थांबवलं पाहिजे आपल्याला. निसर्गाच्या सान्निध्यात राहूनच आपण चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतोय. चंदगड इथून 17 किलोमीटर आहे. आपल्याला दोडा मार्गला जायचं आहे लोडिंगसाठी, पायनॅपल लोडिंग. अननस बघूया कसं कसं आता होतंय, गेल्यानंतरच आपल्याला समजणार. आपली गाडी खाली झालेली उत्तूरला. पुण्यामधून चाकणमधून आपण ते जनरेटर घेऊन आलेलो हॉटेलचं होतं एका AJ हॉटेल उत्तूर. एकदम मस्त हॉटेल आहे, अवश्य भेट द्या त्या मार्गावरून जात असाल तर. उत्तूर सोडल्यानंतर 1-2-3 किलोमीटर अंतरावर उजव्या साईडला आहे. एकदम नयनरम्य वातावरण, तसेच स्वच्छता आणि छान व्यवस्थापन आहे त्या हॉटेलचं. जिथं मी आता जनरेटरची डिलिव्हरी देऊन तिकडूनच आपल्याला माल मिळाला आहे आपल्या गावाकडल्या साईडचा, सांगलीचा. रस्त्यांची कामे चालू आहेत, पूल वगैरे बांधले. धन्यवाद ते BJP सरकारला. आपण जाईल तिथे अशी कामं बघायला मिळतात आपल्याला. आम्हाला प्रवासानिमित्त फिरायला मिळतं, त्यामुळं आम्हाला या सगळ्या गोष्टीतून जावं लागतं, बघायला मिळतात आजूबाजूला काय चाललंय. तर नक्कीच आपण
BJPला वोटिंग दिलेल्याचा सार्थ अभिमान आपल्याला वाटतो. म्हणजे मी स्वतः केलं. आपल्याला रिझल्ट बघायला मिळतोय. कामाचं सरकार आहे, काम करणारे सरकार आहे. सुज्ञ नागरिकांनी योग्य तो निर्णय घेऊन काम करणाऱ्या सरकारलाच निवडून द्यावं. मी असं म्हणत नाही की BJPलाच वोट करा, पण जो कोणी काम करतोय त्याला रोखू नका. चांगलं काम करणाऱ्याला तर रोखू नका अजिबात. कारण चांगलं करणाऱ्यांपेक्षा वाईट करणाऱ्यांची संख्या आजकाल वाढायला लागली आहे. ब्रिज बरोबर रस्त्याचं पण काम चालू आहे, ते बघायला मिळते आपल्याला. कॅमेरा खूप हालत असल्यामुळे आता आपण इथंच व्हिडिओ थांबवत आहे. पुन्हा एकदा आपण व्हिडिओ शूट चालू केला आहे, कारण लोकांना समजावं की खेडोपाड्यामधील तसेच जिथे अडचणीचे रस्ते आहेत, जिथे कोणी पोहोचू शकत नाही, तिथे आपलं हे सरकार पोहोचतं आहे. आणि विशेष म्हणजे नेटानं कामं चालू आहे. आता हा एक साईडचा रस्ता कॉन्क्रीटचा झाला आहे, दुसरा बनवायचा चालू आहे. अशा या कॉन्क्रीटच्या रस्त्यांची लाईफ भरपूर असते. 50 वेळा करायला लागत नाही, दुरुस्ती करायला लागत नाही. त्याला क्रॅक जरी पडली तरी म्हणजे एकदम खड्डा पडल्यागत असा खतरा बसत नाही. त्यावरून गाडी निघून जाते क्रॅक जरी असली तरी कॉन्क्रीटच्या रस्त्यावर. त्यामुळे हे लॉंग लास्टिंग रस्ते आहेत आणि हे बनवाय खूप खर्च येत असतो. तर हे सरकार हे डांबरी रस्ते करण्यापेक्षा अशा रस्ते करते, हे खूप महत्त्वाचं आहे. जेणेकरून आपल्याला लॉंग लास्टिंग रस्ते मिळू शकतात. आपण जिथे जाईल तिथे आपल्याला अशी विकास कामे बघायला मिळतात. या सरकारने इन्फ्रास्ट्रक्चरवर भरपूर खर्च करत आहे किंवा केलेला आहे. समाधान या गोष्टींचं वाटतं की असे स्टँडर्ड दर्जाचे रस्ते वगैरे आपल्याला मिळत आहेत, जो काही मिळत आहे ते खूप छान आहे. एकदा काही रस्ते झाल्यानंतर आपल्याला टेन्शनचं काम नाही काय. आपण बिनधास्त कुठूनही कुठेही जाऊ शकतो. ग्रामीण भागातून शहरी भागात, शहरी भागातून ग्रामीण भागात, ग्रामीण भागातून ग्रामीण भागात कुठेही जाऊ शकतो आपण बिनधास्त, बिना त्रासाचं, बिना कटकटीचं. तर मित्रांनो, आपण ज्या रोडवरून चाललो आहे तो रोड आहे आजरा चंदगड रोड, आणि हा आहे कोल्हापूर जिल्ह्यामधून जाणारा तालुका, म्हणजे आजरा तालुका ते चंदगड तालुका यांना जोडणारा रोड आहे. त्याचं कॉन्क्रिटीकरण करायचं चालू आहे आणि ते लवकरच आपल्याला पूर्णत्वास गेलेलं दिसेल. या ठिकाणी आता
इथं थोडंसं काम नाही चालू, पण इथून पुढं दिसतंय की दोन्ही साईडला एकदम घनदाट जंगल आहे. त्याला थोडंसं झाडे रस्त्यावर वाढविण्यासारखं करून त्यातून मार्ग बनवायचा चालला आहे. हा एक प्रमुख मार्ग आहे, तालुका तो तालुका जोडणारा, एका तालुक्याला दुसऱ्या तालुक्याशी जोडणारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हा रोड आहे. आजरा ते चंदगड या 2 तालुक्यांना जोडणारा कोल्हापूर जिल्ह्यामधील हा रोड आहे. तसेच चंदगडपासून आपण गोवा, सिंधुदुर्ग असे कोकणात जाऊ शकतो. एकदम बाँड्रीवर आहे. अत्यंत प्रचंड गुंतवणूक सरकारकडून करण्यात येत आहे. अशा कामांना वेळ खूप लागतो, किचकट असतात ही कामे. तसेच पैसा खूप लागतो, डिगिंग करावं लागतं, उकरावे लागते, झाडे तोडावे लागतात, रस्ता रुंदीकरण सोपं नसतं आहे काम. लँड अक्वायर करायला लागते. भौगोलिकदृष्ट्या चॅलेंजिंग भागामध्ये काम करणं सोपं नसतं आहे असं डेव्हलपमेंट. त्यासाठी रेग्युलरपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट, जास्त अर्थकारणाची गरज असते. असं असलं तरी पण अशीही अवघड कामे या सरकारकडून सातत्याने चालू आहेत, कंप्लिशन होत आहेत काही रस्त्यांचे. आपल्याला आनंद होतो आहे की या BJPच्या मुळे आपल्याला हे शक्य होत आहे. नाहीतर पूर्वीचे सरकारकडून आपण बघतोच काय हालत होती 60 वर्षात देशाची. या देशाचं काय होईल का नाही भविष्यात असा विचार मनात येत होता. पण आता आपण जगातील सर्वात मोठ्या 4थ्या अर्थव्यवस्थेवर जाऊन पोहोचलो आहे. आणि आपल्याला 2047 म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होते, तोपर्यंत आपल्याला विकसित व्हायचं आहे. मग विकसित व्हायचं म्हणल्यावर त्या गतीने प्रगती व्हावी लागते. सर्व बाजूंनी वेल सेट असावं लागतं, तरच आर्थिक महासत्ता किंवा सुपर पॉवर असं आपण बनवू शकतो आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपली पावले ही सरकारची आहेत. तर ॲप्रिशिएट नक्कीच केलं पाहिजे या कामाला सरकारच्या. काम होतं हे प्रॅक्टिकली आपण बघू शकतो आहे. फक्त तोंडी किंवा कागदपत्री नाही आहे BJPचं काम, प्रत्यक्षात आपण बघू शकताय. एवढे डिफिकल्ट टेरेनमधून पण रस्ते बनवायचे चालले आहेत. पहिला आता जो रस्ता पांढरा दिसतोय तेवढाच पहिला रस्ता होता, आता त्याच्यात डबल रस्ता बनवायचं चाललं आहे काम. हे प्लस डांबरी नाही आहे, हा कॉन्क्रीटचा रस्ता आहे. म्हणजे तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आपण आता आलोय तिलारी नगरमध्ये. आता इथून घाट चालू होतोय, एकेकाच्या तरा बघा इथं. घाट सेक्शन चालू झालेलं आहे. अत्यंत डेंजर असा हा घाट आहे. लोड गाडी घेऊन इकडं शक्यतो येऊच नाही. लोडिंगसाठी आपण चाललोय, गाडी एमटी आहे म्हणून चाललोय या रस्त्यानं. पण गाडी लोड असेल तर इकडून येऊ नये, कारण अत्यंत तीव्र चढ आहे. गाड्या खराब होऊ शकतात. मोठ्या गाड्यांना ते अजिबात घालू नका. वळण पण बसत नाहीत मोठ्या गाडीची. त्या उंचीवर आहे, ढग डोंगराला टेकलेला आहे, डोंगराव आलेला आहे. दिवसाची ही अवस्था आहे. संध्याकाळी ते वातावरण इथलं एकदम डेंजर बनतं.
तिलारी नगर पर्यटन स्थळ आहे, बघण्यासारखं आहे. इथं आवर्जून भेट द्यावी अशा प्रकारचं हे लोकेशन आहे. पण जपून गाडी चालवायची, नाहीतर रस्ते काम होऊ शकत आहे. खाली बोर्डच लावलेला आहे, अवजड वाहनांना प्रवेशबंदी. ठिकठिकाणी असे सूचना फलक लिहिलेत. कंडिशन बघा काय आहे. स्पीड लिमिट 20 आहे, बोर्ड लावला आहे. तिलारी नगर ते जोडा मार्ग, जिल्हा कोल्हापूर. राजा परदेसी, ये तेरी मेरी जिंदगी, वो घर राजा परदेसी, ये तेरी मेरी जिंदगी. वाहतूक अत्यंत कमी आहे, कारण इकडं शक्यतो येणं टाळतात लोक. वरती जायला चांगला रोड आहे, पण यायसाठी खूप घातक आहे. वातावरण बदलू लागलं आहे आता 5-5:30 वाजता. एकदम धुक्याची डोंगराला कव्हर करत आहे हळूहळू. तीव्र उतार आहे बघा. जसा उतार तीव्र आहे तसा तीव्र चढ पण आहे अपोजिट साईडला जाताना. क्रेनवाल्यांनी ॲडव्हर्टाईज केली आहे त्या भिंतीवरती पेंटिंग करून.
चढ उतार आहे. ह्यावर परिस्थिती असते ज्यावेळी आपण हा घाट चढत असतो. भले भल्यांना घाम फुटतो हा घाट चढवताना. मी पण एकदा लोड घेऊन आलेलो, पण नशीब त्यावेळी जास्त लोड नव्हता आणि माहितीही नव्हतं मला या असा घाट एकदम डेंजरस आहे. एकदा अनुभव आला आहे तेव्हापासून आपण आता येताना ह्या मार्गाचा वापर नाही करणार आहोत. आंबोली घाटातून आपण जाणार आहे. घाट अजून संपलेला नाही आहे. किती मोठा घाट आहे बघा. जिम्मी जिम्मी ज्या पुढे गाडी आहे जिम्मीची, मारुती सुझुकी जिम्मी तेलंगणा पासिंग. त्याच्या पुढे ड्रायव्हर आहे तामिळनाडू पासिंग. म्हणजे फिरायला आलेलं दिसतं तिकडे, गोव्याला वगैरे चालले असणार आहे. तिथून गोवा बाउंड्री पण क्लोज आहे. गोव्याला जायला जवळचा रूट आहे साऊथवरून येणाऱ्यांना. ओव्हरटेकिंगचा अजिबात प्रयत्न करायचा नाही इकडं, नाहीतर कांड होऊ शकते. न गुमानं शिस्तीत जायचं. एकाची मागणी एक असेल. स्टंटबाजी न केलेली ती बरी आणि ओव्हर कॉन्फिडन्स नसलेलाच बरा. शेवटी जीवापेक्षा महत्त्वाचं दुसरं काय नाही. ते म्हणतात ना, जान सलामत तो पगडी पचास. कारवाल्यांना यायला काही प्रॉब्लेम नाही, टू व्हीलरवाल्यांना सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. पण मालवाहतुकीच्या वाहनांसाठी हा रस्ता खाली उतरायचा चांगला आहे, पण चढायसाठी खूप अत्यंत कठीण असा आहे. आपण स्टार्टपासून व्हिडिओ
या घाटाचा व्हिडिओ, तेलारी नगर घाटाचा व्हिडिओ करत आहोत. डेंजरस म्हणजे काय असू शकतं इथं आल्याशिवाय कळत नाही, या रस्त्यावरून गेल्याशिवाय कळत नाही. एकदम रोमांचित करणारा प्रवास आहे. एकदम छोटा रस्ता आहे. थोडासा खराब असल्यामुळं मोबाईल हलतो. मोबाईल स्टँडला आपण टाचेवरती लावलेला आहे. हातात घेऊन मोबाईल शूट करणारे व्यक्ती होऊ शकतो. इथून रत्नागिरीची यात्रा चालू होते. रत्नागिरी जिल्हा, कोकण विभाग, कोल्हापूर राज्य समाप्त, पश्चिम महाराष्ट्र, देश भारत. जवळपास आपण घाट उतरलेलो आहे, त्यामुळे आता हा व्हिडिओ आपण इथं स्थगित करणार आहे. कारण पुढं आरटीओ वगैरे आहे, रस्ता ब्लॉक केला आहे. बघू शकताय तुम्ही, चेकपोस्ट आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आहे, सॉरी, रत्नागिरी वरती आहे. पण हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एंटर झालेला आहे आपण आता. कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा. तर मित्रांनो, आपण आलो आहे आता अननस भरण्यासाठी. पहिल्यांदाच अननसाची शेती पाहतोय मी, त्यामुळं मला ते जरा विशेष वाटलं, म्हणून व्हिडिओ करावा असं वाटला. तर अननस असे लागतात हे मी पहिल्यांदा बघितले. अननसाची शेती आहे. बेडशीतून पुढे आल्यानंतर एक कॅनॉल आहे. त्या कॅनॉलवरून राईट मारल्यानंतर ही शेती बघायला मिळते. तर मित्रांनो पहा, अशा प्रकारे अननस झाडाला लागतात. अननसाची शेती आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये पायनॅपल म्हणतो.
राखणदार आहेत बघा शेताचे. या गाड्या भरायसाठी आलेल्या आहेत. काही सुंदर वातावरण आहे, एक नंबर. ही आपली गाडी आहे, भरायसाठी आलो आपण पण सांगलीसाठी. किधर के हो? झारखंड. ओके. तर आपण बघू शकताय लोडिंग चालू आहे इकडं. अननसाचा ढीग. अशा प्रकारे भरत शूटिंग. तर मित्रांनो, आपण आहे आता आंबोली घाटात. धुकं बघा किती आहे, जबरदस्त. पुढचं काय दिसत नाही, एवढं धुकं आहे. अमेझिंग एक्सपिरियन्स. असे एक्सपिरियन्स घेण्यासाठी ड्रायव्हरच व्हावं लागतं. एक रोमांचक अनुभव. We are going into fogs through Amboli Ghat.